इकडे नोकरी धंद्याचं साधन नसल्यामुळे आम्हाला पोटा पाण्यासाठी बाहेर जावं लागलं. रोजगाराचा मोठा प्रश्न आहे इथं. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर खूपच मोठा प्रश्न आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातले नाही म्हटलं तरी 70% 70-80% यंग जनरेशन पूर्ण मुंबई पुन्हा आउट ऑफ सिंधुदुर्गच असतात. म्हणजे गणपतीच्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात आणि ह्या लोकांना सोडून जाणं म्हणजे खूप त्रासदायक असतं, खूप इमोशनली असतं. नाहीच्याच जमाना ह्याच्यात आहे तिकडे नोकरी वगैरे. तर इथं जर रोजगाराचं काहीतरी जर निर्माण झालं तर मुलं इथं थांबतील. बरं, बाप्पाचं पण विसर्जन होत आहे, त्यात करून उद्या पुन्हा मुंबईला जायचं आहे, कसं वाटतंय नेमकं? खूप खूप म्हणजे एक इमोशनल क्षण आहे की आपला हे गाव सोडून आपला सगळा हे परिवार सोडून जावं म्हणजे खूप 4 दिवसासाठी येतो पण खूप चांगला इथं सहवास लाभतो सगळ्यांचा. सगळेजण असतात म्हणजे गणपतीच्या निमित्ताने सगळेजण एकत्र येतात. नाहीतर सगळेजण आपापल्या कामानिमित्त बाहेरच असतात आणि ह्या लोकांना सोडून जाणं म्हणजे खूप त्रासदायक असतं, खूप इमोशनली असतं. बरं, तुमचं बालपण इथे गेलं आणि नंतर मुंबई की पहिल्यापासून बॉर्न अँड बॉटम नाही मुंबई? नाही नाही इथं बालपण गेलं, शिक्षण वगैरे इथं झालं. याच्यानंतर आम्ही इकडे नोकरी धंद्याचं साधन नसल्यामुळे आम्हाला पोटा पाण्यासाठी बाहेर जावं लागलं. इकडे म्हणजे नाहीच्याच जमाना ह्याच्यात आहे तिकडे नोकरी वगैरे. त्याच्यामुळे ते बाहेरच आम्हाला जायला. मुंबई आवडते की गावी आवडतं? नक्कीच गावच आवडतं. बरं, गाव आवडतं तरी पण मुंबईला का जात आहे? तेच ना, पोटासाठी काय करणार इथं? तर काय नोकरीचा हे नाही, बेरोजगार कुठेच. म्हणजे आता तुम्हाला माहितीच असेल, तुम्ही इथं असतात. रोजगाराचा मोठा प्रश्न आहे इथं. म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात तर खूपच मोठा प्रश्न आहे. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातले नाही म्हटलं तरी 70% 70-80% यंग जनरेशन पूर्ण मुंबई पुन्हा आउट ऑफ सिंधुदुर्गच असतात. तर इथं जर रोजगाराचं काहीतरी जर निर्माण झालं तर मुलं इथं थांबतील. बरं, तुम्हाला समजा संधी या ठिकाणी उपलब्ध झाली, गावी बाबा रोजगाराच्या संधी, एखादी मोठी कंपनी गावी आली, कोकणामध्ये आली, तर गावी याल का? नक्कीच आम्हाला जर अप्रोच केला कुठल्या कंपनीने आणि कुठला जर आम्हाला वाटला आमच्या सोयीनुसार तर आम्ही नक्कीच येऊ. कारण कोणाला नाही वाटत आपल्या जन्मगावी राहावं, इथली जी गावची जी मजा आहे ती घ्यावी. मुंबईला 4x4च्या खोलीत राहून कोणाचं मन भरत असतं.